हेलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 4th स्टँडर्डचा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 1 म्हणजे जी तुमची फर्स्ट युनिट टेस्ट असते त्याला आपण प्रथम घटक चाचणी असं सुद्धा म्हणतो. तर ही जी तुमची फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर फर्स्ट जी आहे ही आता तुमची लवकरच कंडक्ट केली जाणार आहे. तर त्यासाठीचा मॅथ्स या सब्जेक्टचा पेपर कसा असणार आहे, किती मार्क्सचा असणार आहे, मार्किंग डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे किंवा क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर मॅथ्स या सब्जेक्टसाठीचा हा व्हिडिओ आहे फॉर 4th स्टँडर्ड. ओके. सो हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक मस्त असा कॉन्फिडन्स येणार आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे की क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, मार्किंग सिस्टीम कशा प्रकारची असणार आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होणार आहे. आणि हो विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास मात्र नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला, तर मॅथ्स या सब्जेक्टसाठी 4th स्टँडर्डची जी फर्स्ट टेस्ट असते त्याला आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट असं म्हणतो. त्यामधला हा क्वेश्चन नंबर 1 इन दॅट क्वेश्चन ए, राईट द नंबर्स इन वर्ड. तर स्टुडंट्स, हा जो मी क्वेश्चन पेपर घेते हा रेफरन्स क्वेश्चन पेपर आहे. असाच्या असा पेपर येईल असे नाही. तर यातले काही प्रश्न फिरवून सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. सो हा एक रेफरन्स पेपर आहे. क्वेश्चन ए, राईट द नंबर्स इन अ वर्ड. हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला आहे. जे त्यांनी नंबर दिलेले आहे ते आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. सो चला आपण आता हे लिहू. सो बघा, यामध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, 3205. मग आपण ते कसं लिहितो, 3200 205. ओके. देन सेकंड कसा आहे, 2007. मग तो कसा येणार, 7 आहे, 2007. ओके. सो हा झाला आपला क्वेश्चन फर्स्ट इन दॅट ए कम्प्लीट. बी काय दिलेले आहे, राईट द नंबर इन फिगर्स. सो त्यासाठी त्यांनी 2 मार्क्स अलॉट केलेले आहेत. फर्स्ट 3127 सांगितलेलं आहे. ओके. 3127. ओके. देन नेक्स्ट फिफ्थ काय दिलेलं आहे, 5432 दिलेलं आहे, म्हणजेच 5432 हे असं येणार याचा आन्सर. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. नाउ सेकंड क्वेश्चन इन दॅट ए, मेक 4 डिजिट नंबर फ्रॉम गिवन डिजिट. सो त्यांनी डिजिट दिलेले आहेत, त्यापासून आपल्याला नंबर बनवायचे आहेत, 4 डिजिट नंबर बनवायचे आहेत. सो दिस क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स. सो यावरून आपल्याला कोणता नंबर तयार होतो बघा, 2673. और वी कॅन से सेकंड नंबर सुद्धा तयार होतो, तो सुद्धा आपण घेऊयात फॉर रेफरन्स, 3267. देन यापासून बघा काय होतं, 8509. आणि दुसरा सुद्धा आपण लिहू, तो म्हणजे 5098. ओके. सो असं 2 आपण दिलेले आहेत शब्द, वर्ड डिजिट्स त्याचे. सो 2 आपण नंबर्स तयार केलेले आहेत. चला, बी क्वेश्चन काय आहे बघा विद्यार्थ्यांनो, राईट द थाउजंड्स, हंड्रेड, टेन्स अँड युनिट्स द फॉलोइंग नंबर. ओके. सो हा क्वेश्चन सुद्धा 2 मार्क्ससाठीच आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला, नंबर्स काय दिलेले आहेत बघू. 7056 आणि दुसरा आहे तो 4010.
तर आपल्याला हे डिजिट्स त्या प्लेसेस वाईज लिहायचे आहेत. तर इथं युनिट्सच्या जागी येणार 6, टेन्सच्या जागी येणार 5, हंड्रेड्सच्या जागी येणार 0 आणि थाउजंडच्या जागी येणार 7. तर खालचं सुद्धा तसंच भरायचं आहे. युनिट्सच्या प्लेसला येणार 0, टेनच्या प्लेसला येणार 1, ओके, हंड्रेडच्या पुन्हा 0 आणि थाउजंडच्या प्लेसला येणार 4, राईट. देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. राईट द नंबर्स इन अ देवनागरी न्यूमेरियल्स. देवनागरी म्हणजे मराठीमध्ये आता आपल्याला हे नंबर्स लिहायचे आहेत. ओके, सो 2 मार्क्ससाठी आहे क्वेश्चन. फर्स्टमध्ये बघा काय आहे, 4568 दिलेलं आहे. तर ते आपण कसं लिहितो, 4568 असं लिहितो मराठीमध्ये. पुढचा दिलेला आहे 60,791 दिलेला आहे, म्हणजेच 60,791. हे आपण असं लिहितो मराठीमध्ये, बरोबर. तर चला, आपला तिसरा ए क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे, जो की 2 मार्क्ससाठी होता. तर बी बघा काय आहे. सम डिजिट्स अँड देअर प्लेसेस इन द नंबर आर गिवन बिलो, राईट. राईट डाऊन द नंबर्स दे मेक. तर त्यांनी काही डिजिट्स आणि त्याचे प्लेसेस दिलेले आहेत, तर त्यावरून आपल्याला करेक्ट नंबर तयार करायचा आहे. ओके, तर आता पहिल्यांदा आपण इथं लिहून घेऊ. युनिट, देन टेन्स, देन 100, म्हणजेच मराठीमध्ये कसं असतं, एकक, दशक, शतक, हजार आणि हे दशहजार. ओके, चला आता याच्यामध्ये आपण ह्या ज्या त्यांनी दिलेल्या आहेत ते पुटअप्स करू. तर युनिट्सच्या जागी दिलेलं आहे 7, 10, 10 प्लेससाठी दिलेलं आहे 2, 100 प्लेससाठी त्यांनी दिलेलं नाही, तर सो या जागी आपण घेणार 0. 1000 प्लेससाठी त्यांनी दिलेलं आहे 9 आणि 10,000 त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे 5. म्हणजे आपली किती आलेली आहे ही संख्या, 59,027 आलेली आहे. सो याप्रमाणेच आपण पुढचं सुद्धा सॉल्व्ह करूयात. युनिट्सच्या प्लेसला दिलेला आहे 4, देन 10च्या प्लेसला दिलेला आहे 2, देन 100च्या प्लेससाठी दिलेला आहे 3, देन 10,000 म्हणजे इथं 1000च्या प्लेससाठी दिलेला आहे 5 आणि 10,000च्या म्हणजेच 10,000च्या जागी दिलेला आहे 7. म्हणजे आपली ही संख्या किती झाली, 75,324. Okay, now next fourth question in that A, write the correct symbol. In that first 3052 and 3520. सो विद्यार्थ्यांनो बघा, याच्यामधली ही जो संख्या आहे ही मोठी आहे का, ही संख्या मोठी आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो, याचा हा जो आता समजा या ठिकाणी हा आहे एकक, दशक, शतक आणि हजार. तर याला आपण 1000 प्लेस म्हणतो, राईट. तर याचा 1000 प्लेस आपण चेक करतो, किती आहे, 3 आहे. तर याचं सुद्धा किती आहे, 3 आहे. देन याच्या 100 प्लेस चेक करूयात. 100 प्लेस याचा आहे 0 आणि याचा 100 प्लेस आहे 5. तर 5 मोठं असतं का 0 मोठं असतो, तर 5 मोठा असतो. सो आपण त्याच्यावरून कसं डिसाईड करतो, तर ही जी संख्या आहे ही मोठी आहे. सो या ठिकाणी हा सिम्बॉल येणार. आता नेक्स्ट साठी बघा, याचा 1000 प्लेस आहे 1, याचा 1000 प्लेस आहे 1, देन 100 प्लेस याचा आहे 5, 100 प्लेस याचा आहे 0. सो 0 आणि 5 मधला 5 मोठा असतो. सो आपण याच्या थ्रू हा जो नंबर आहे हा मोठा आहे असं सिलेक्ट करतो. देन बी क्वेश्चन, राईट द नंबर जस्ट बिफोर अँड द नंबर जस्ट आफ्टर. म्हणजे त्याच्या आधीची संख्या आणि त्याच्या नंतरची संख्या आपल्याला लिहायची आहे. सो या ठिकाणी किती त्यांनी दिलेले आहे, 456 हा नंबर दिलेला आहे. तर त्याच्या आधीचा नंबर असतो 455 आणि नेक्स्ट असणार आहे 457, राईट. सो नेक्स्ट आहे तो आहे 299. मग इथं किती येणार, 298 येणार. तर नेक्स्ट येणार 3000, राईट. सी
राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर्स एनी वन. कुठलाही एक लिहायचा आहे. चला आपण दोन्हीत लिहूया. कुठलाही एक आहे म्हणजे यासाठी 1 मार्क्स अलॉट केलेला आहे. सो नंबर काय आहे बघा, 3787. मग आपण कसं एक्सपांड करतो, 3000 प्लस 700 प्लस 80 प्लस 7, राईट. देन सेकंड वन 459. आता हे आपण कसं एक्सपांड करतो, 400, राईट. तर इथे येणार हे 0 प्लस 50 प्लस 9. ओके, तर या अशा पद्धतीने सॉल्व केलं. आता डी क्वेश्चन, राईट द नंबर्स फॉर्म इट्स एक्सपांडेड फॉर्म. तर त्यांनी जो हा एक्सपांडेड फॉर्म दिला आहे त्यावरून आपल्याला नंबर राईट करायचा आहे. तर हे सुद्धा 1 मार्क्स असणार आहे. कोणतंही एक सोडवायचं असणार आहे. चला आपण दोन्हीही सोडवू. फर्स्ट मध्ये काय दिलं, 700 प्लस 300 प्लस 50 प्लस 6 दिलेलं आहे. म्हणजे कसं येणार, 700 3 5 and 6 म्हणजेच 7356 येणार. नेक्स्ट किती दिलेलं आहे, 30 प्लस 400 प्लस 2000 प्लस 2 दिलेलं आहे. म्हणजेच 2432 येणार. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा सॉल्व केला. नेक्स्ट ई क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. ओके, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला हे नंबर्स राईट डाऊन करायचे आहेत. तर दिस इज फॉर 2 मार्क्स क्वेश्चन. सो याच्यामध्ये बघा नंबर्स काय दिलेले आहेत आपण बघू. 2017, 2101, 2105 दिलेलं आहे. सो असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आणि डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत असं असतं. तो याच्यामध्ये असं येणार बघा, 200-101 अँड 200-105. तर डिसेंडिंग ऑर्डर मोठ्यापासून लहानापर्यंत जातो आपण, 200-101 अँड 217. देन नेक्स्ट इथे किती दिलेलं आहे, 150, 1040, 801 अँड 1637. सो यातला छोटा सगळ्यात जो आहे तो आहे 150. देन येणार 801. देन नेक्स्ट येणार 1040 अँड देन येणार 1637. मग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये फर्स्ट येणार 1637. देन येणार 1040. देन येणार 1801 म्हणजे अँड देन येणार 150. ओके, सो स्टुडंट, याचबरोबर तुमचा हा मॅथ्ससाठीचा जो पेपर होता तो कसा असणार आहे, कशा प्रकारचा असणार आहे, कसे क्वेश्चन फॉर्म असणार आहे, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, सगळं तुम्हाला या पेपरमधून कळायला असेल तर चला पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.